कॉपी म्हणजे कॉपीच, करायची म्हणजेच करायची. आता कॉपी करायची ठरवली म्हणल्यानंतर कॉपी करावीच लागणार ना. मग मी पण आता कॉपी करणार. आता तुम्हाला वाटणार कॉपी म्हणजे पेची कॉपी करणार. नाही 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 नाही, पेची नाही हो. ही कॉपी म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी बघायचं आणि कॉपी जशाला तशी म्हणजे जशाला तसं उतरून काढायचं. कोणाचं तरी बोलणं ऐकायचं आणि तेच पुढे बोलायचं. जसं पेपरमध्ये आपण चोरून कॉपी करतो, जशाला तसं बघून लिहिणं पुढच्याचं मागच्यानं, याला कॉपी म्हणतात. तसंच मी हा कुठेतरी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आणि कॉपी करायला सुरुवात केली. आता हा व्हिडिओ रांगोळी, आता रेडीमेड रांगोळी तर एवढ्या यूट्यूबवर फेमस झाल्यात. असाच मी पण व्हिडिओ बघितला आणि चला म्हणलं आपण पण ट्राय करून बघू जमतंय का नाही. घरात फेविकॉलची बाटली पडलेली दिसली. आता दिवाळीत घेतलेल्या रांगोळी तर लई मोठ्याच होत्या, त्या रांगोळीचा उपयोग झालाच पाहिजे. आता मग काय करायचं. आता ते OHP पेपर शोधायला अख्खा तालुका शोधला, पण ते काय मला कुठे भेटलं नाही. मी लय लांबून मागविला. पुन्हा तो पेपर आल्यानंतर चला म्हणलं ट्राय करून बघूया. मग असे पाऊल काढले त्या खुणावर असा, आणि हे मार्कर पेन मी बघितला तर मार्कर पेन चला ना झाला, म्हणजे आपलं नशीबच फुटकं. ते काय पेन चला ना. मग मी काय केलं, असा हळूच का पेपर त्या ह्याच्यावर ठेवला वहीवर आणि तसंच डायरेक्ट फेविकॉलनं त्याच्या बॉर्डर करून घेतली आणि डायरेक्ट फेविकॉलनं पाऊल काढले आणि रांगोळी टाकून घेतली. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं, जसं बघायचं आहे तसं. फर्स्ट टाईम एकदा पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं, ते फेविकॉल आपण जो कालवलेला असतो तो लावून घ्यायचा ब्रशनं, नंतर रांगोळी टाकायची, नंतर थोडंसं दाबायचं, प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर थोडंसं हडकू द्यायचं. नंतर आणखीन त्याला तो फेविकॉल असतो ना पाण्याचा, तो ब्रशनं द्यायचा. नंतर त्याच्यावर थोडीशी रांगोळ वतायची. नंतर आणखीन थोडंसं तसंच प्रेस करायचं, रांगोळ काढून घ्यायची आणि नंतर परत सुकायला ठेवायचं. नंतर मग होतात आपले छान छान पाऊल तयार. बघा हे डबल जरा दिसतं कुठान खोरच आहे. जरा बघितलं घरात राडा अद्वस्त होतो, इकडं तिकडं सगळ्या रांगोळी, इकडं सांड लवंड आणि त्यामध्ये आमचं कार्टून मोबाईल धरणारं, ते पण काही नीट धरीत नाही.